चुकीचं कोणालाच मान्य असायचं काही कारण नाही. जरांगे पाटील असे म्हणतात की शिष्टमंडळ ओबीसी श्रेणीत जरी एकत्र झाले तरी सुद्धा मी एकटा काफी आहे, एकटा प्रयत्न केला जातो असं मला घेण्याचा प्रयत्न केला जातो असं लक्ष्मण हाकेंच्या आणि वाघमारेंच्या उपोषणाविषयी माझ्या मनामध्ये आदर असा आहे की त्यांची भाषा, त्यांची बोलणं, त्यांचं विचार मांडणं ह्या सगळ्या गोष्टी मुद्द्याला धरून आहेत. कोणाला ललकारणं, कोणाची बघू म्हणणं, भाया सारणं ही त्यांची भूमिकाच नाही. त्यामुळे माझा फोकस आता त्यांच्या सालच उपोषणाकडे आहे आणि मी त्यांच्या बाजूने ह्याच्यामुळे विचार करते की त्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे जर खरे असतील तरच त्यांच्या बाजूने राहील ना, हा विषय क्लिअरच होईल ना. त्यामुळे मला एक त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, त्यांच्या आविर्भावामधनं एक रिस्पेक्ट वाटतो की त्यांच्या म्हणण्याला आपण लक्ष दिलं पाहिजे. बाकी कोण काय म्हणतं याच्यावर उत्तर द्यायचं काय कारण काही राज्यामध्ये दोन समाज एकमेकांच्या विरोधात झालेले आहेत. काही खेळ जो आहे तो ग्रामीण पट्ट्यात हा उभा राहिला. सर्वपक्षीय नेते आहेत किंवा सर्वपक्षीय प्रमुख आहेत, त्यांनी एकत्र येऊन हा खेळ राज्याचा विरोध. हे खूप खरं जे चित्र आहे आता ते प्रचंड दुर्दैवी आहे. गेले अनेक महिने वर्ष तुम्ही सगळे माझे स्टेटमेंट सुद्धा काढून बघा. मी तेव्हा वेळोवेळी म्हणले, माझी शिवशक्ती परिक्रमाही चालू होती तेव्हाही मी म्हणले की हे ओबीसी आणि मराठा, पहिले हे बहुजन होते दोघं मिळून, आता ओबीसी आणि मराठा भांडण लावण्याचं कारस्थान हे म्हणजे होऊ नाही दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांपैकी मी एक होते. आणि म्हणून कुठल्याही मंचावर कधीही जाऊन दुसऱ्यांना आपण काहीतरी बोलावं असा प्रकारचं पाऊल मी कधी उचललेलं नाही. कारण मला असं वाटतं की या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांच्या लोकांनी सर्व समाजांनी एकत्र वावरण्याची जी आपली परंपरा आहे ती कायम राहिली पाहिजे. पण आता एक परिस्थिती अशी झाली आहे, नक्कीच ही परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीला फक्त राज्यकर्ते सोडवू शकतात. त्यांची स्पष्टता आणि त्यांनी घेतलेली भूमिका हीच मला वाटतं या दोघांच्याही विषयांना मार्गी लावू शकते. मला असं वाटतं की दोनही समाजाच्या प्रमुख लोकांनी आपले मुद्दे संविधानिक पद्धतीने घेऊन एकत्र बैठक ही मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून घेतली आणि समोरासमोर त्यांची सुद्धा चर्चा झाली तर त्या चर्चेचा सार घेऊन याच्यात निर्णय घेता येतो. शेवटी या देशाच्या घटनेपेक्षा कोणीही मोठं नाही. या देशामधले कोणते म्हणजे स्वतः आमचे प्रधानमंत्री सांगतात की ते प्रधान सेवक आहेत, तर आपण या घटनेच्या सरेंडर्ड आहोत. घटनेच्या आणि कायद्याच्या वर कोणी ना हे समाज आहे ना हा समाज आहे. त्यामुळे कोणी असा आविर्भाव नाही ठेवला तर त्याच्याविषयी आदर नक्कीच समाजाला वाटेल. दोघेही म्हणजे मी दोन व्यक्ती म्हणत नाही, दोन बाजूचे विचारवंत लोक एकत्र बसून ह्या विषयातून मार्ग काढून तो कायद्याने टिकवून धरणं हे आवश्यक आहे. कोण माघार घेऊन उपयोग नसतो. संविधानात जे बसेल तेच होत असतं. इथे माघार घेण्याचा काय उपयोग आहे? संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे त्या चौकटीतच या गोष्टी होत असतात. आम्ही कितीही लेखी शब्द देऊन उपयोग नसतो. त्यामुळे माघार कोणी घेतली नाही घेतलीचा मुद्दा नसून आता एका विशिष्ट वर्गाला जर न्यूनगंड वाटत असेल तर ते नक्कीच त्याच्यावर रिॲक्ट करतील. त्याच्यावर सरकारने मायबापाची भूमिका घेणं आवश्यक आहे. आणि कुणावरही अन्याय होऊ नये आणि म्हणून बरीच चर्चा झाली. त्यामध्ये एक अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यामध्ये काही मुद्द्यांवर, काही विषयांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचंही ठरलं आणि त्यामुळे आज त्यांनी शासनाच्या शिष्टमंडळाला मान देऊन त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे. त्यांना मी धन्यवाद देतो. 2022 तर बातमीपत्रामध्ये वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ABP माझा.